महापौर आहे का असंच काहीतरी ऐकल्यासारखं वाटलं हा मला. भारीच बाई चौकशा तुला ऋता. कारण सासूबाई इथून जाताना खूप घाबरल्या होत्या. तिकडे जायची खूप भीती वाटते असं म्हणत होत्या. आजी आणि काका त्यांना धीर देत होते. पण मला एक कळत नाही सासूबाई तिकडे जायला का घाबरत होत्या. आणि सया कसल्या सया हो. नाही म्हणजे काही चुकीचं केलंय काय त्यांनी. चुकीचं मला नाही माहित. म्हणजे मला आपलं असं वाटलं की तुमच्या कानावर घालावं म्हणून मी आपला फोन केला. बाकी काही नाही. बरं बरं ठेव आता फोन. हा अच्छा. ती कालिंदी का घाबरली असेल. कॉन्ट्रॅक्टचं तर काही नसेल ना. नाही नाही नसेलच. आणि असेल तर सही करताना कळेलच ना. अरे वा आले का सगळे. अरे तुम्ही उभे का. बसा ना बसा बसा. बरं का कालिंदी ताई काल जावई बापूंनी आणि प्रांजलनी घर जावयाच्या कॉन्ट्रॅक्टवर सह्या केल्या. पण साक्षीदार म्हणून 2 माणसांनी त्याच्यावर सह्या केल्याशिवाय ते ऑफिशियल होत नाही. बरोबर ना. हो. आता आम्ही दोघं पडलो घरचे त्यामुळे आमच्या सह्या चालणार नाही. म्हणून मी काय ठरवलं की याच्यावर तुम्ही आणि प्रियानी सह्या करायच्या. हो काहीच हरकत नाही आई. कालिंदी ताई मला माहितीये की तुम्हाला हे सगळं काही मान्य नाहीये. म्हणजे जावई बापू आमचे घर जावई झालेले तुम्हाला मान्य नाहीये. पण तरी सुद्धा तुम्ही आज इथे आलात. मी की नाही तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात. पण आणखीन एक गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर या कॉन्ट्रॅक्टवर सही केलीत की नाही की सगळ्यांना कळेल की चिटणवीसांच्या मुलाला आम्ही चिटणवीसांना अंधारात न ठेवता घर जावई करून घेतलं. बरोबर ना. पण म्हणजे कसं आहे हे इथे नाहीत आणि त्यांना न विचारता मी सही करणं म्हणजे. अहो पण मग तुम्ही त्यांना विचारा ना फोन करून. खरं सांगू का मला तर वाटलं होतं तुम्ही हे सगळं आधी विचारलं पण असेल. नाही त्याचं काय झालं. आई अगं तू कर ना सही. बाबा काही बोलले तर मी सांगेन त्यांना. हा बघितलं किती समंजस आहेत आमचे जावई बापू. वीणा अगं तो आपला जावई नंतर आधी तो त्यांचा मुलगा आहे. हे विसरतेस का तू. अशी कशी विसरेल. पण एकदा कॉन्ट्रॅक्टवर सही झाली की मग मात्र ते आमचे जावई बापू. खरं सांगू का मला तर वाटलं होतं की तुम्ही माझ्या समोर ना अगदी हात जोडून म्हणाल. म्हणजे जशी मुलगी सासरी जाताना तिची आई म्हणते की नाही आता आम्हाला ही परखी झाली तुम्ही हिला सांभाळून घ्या. मला वाटलं होतं तुम्ही सुद्धा तसंच काहीतरी म्हणाल की आजपासून आमचा मुलगा तुमचा घर जावई झाला. तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या असंच काहीतरी. बरं वीणा आता ज्या कामासाठी सगळ्यांना बोलवलंय ते करायचं का. हो हो लगेच. करा साहेब. प्रियाला आधी करू देत ना सह्या. असं कसं असं कसं. अहो तुम्ही मोठ्या तुमचा मान पहिला. आई त्या बरोबर म्हणतायत तू कर सही.
कालिंदीताई, अहो तुमचा हात केवढा थरथरतोय. साध्या घर जावयाच्या कॉन्ट्रॅक्टवर सह्या करायच्या तुम्हाला, जन्मठेपेच्या शिक्षेवर नाही. ही सुद्धा एक प्रकारची जन्मठेपच आहे. झाल्या तुमच्या सह्या. झाल्या का? बाई बाई बाई, हे खूपच छान झालं. चला बाई, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट अर्ध ऑफिशियल झालं. आता प्रियाच्या सह्या झाल्या की पूर्ण ऑफिशियल होईल, बरोबर ना? कर बाई प्रिया, पटकन सह्या कर. कालिंदीताई, ते पेन द्या ना तिला. प्रिया, चल पटकन सह्या कर बाई. अगं काय करतेयस? कर ना पटकन सही. नाही काही नाही, एकदा जरा वाचून घेते मामा. अगं तुला काय वाचायची गरज आहे? तुला थोडंच घर जावई व्हायचंय. ज्याला व्हायचं होतं त्याच्या पण झाल्या सह्या. चल बाई पटकन सह्या कर. तसं नाही मामा, पण एकदा वाचायला काय हरकत आहे? अगं मी एवढ्या सगळ्या मैत्रिणींना आणि पाहुण्यांना बोलवून ठेवले. मला केवढी तरी आतमध्ये काम आहे. चल ना पटकन कर. अगं पण मी. प्रिया, वेळ वाया घालवू नको. चल बाई पटकन सह्या कर. हे बघ प्रिया, मामानीच ते पेपर्स तयार करून घेतलेत ना वकिलाकडनं, म्हणजे ते सगळे नीटच असणार आहेत. तू सह्या कर बरं पटकन. बघा ना, हिला ना उगीच शंका येत असतात. कर बाई पटकन सही. चला, झाल्या ना सह्या? म्हणजे आता कॉन्ट्रॅक्ट ऑफिशियल झालं, बरोबर? जावई बापू, ही तुमची कॉपी. एक कॉपी तुमच्याकडे, एक माझ्याकडे. आता सगळं पद्धतशीरपणे झालं. हं, बरोबर. चला, म्हणजे आजपासून तुम्ही आमचे ऑफिशियल घर जावई झालात. म्हणजे मी तुम्हाला घर जावई बापू अशी हाक मारू शकते. नाही नाही नाही, पण अजून थोडस राहिले ना. नाही म्हणजे अजून एक गंमत राहिलीच आहे. आता आणखीन काय राहिलंय? अहो, आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. आज जेव्हा संध्याकाळी माझ्या मैत्रिणी येतील ना, तेव्हा तुम्ही दोघांनी गृहप्रवेश करायचा. आणि जावई बापू माप ओलांडून आत येतील. कालिंदीताई, तुम्ही हा सोहळा पाहायला थांबायचं बरं का? चला बाई, मला की नाही खूप काम आहेत. आलेच मी. प्रिया, चल ना जरा मदतीला. चल चल. कॉफी.
तुझ्या हातची क्या बात आहे. आहा थँक्यू. मंग्या एक विचारू, तुला खरंच लग्न करावं असं वाटतंय का नाही वाटत? आई जाऊ दे ना, कशाला तो विषय, जाऊ दे. असं काय करतोस? आईचं काळीज आहे रे म्हणून विचारते. हे बघ, आता घरात कोणीच नाही, आपण दोघंच आहोत. सांग ना. तुझ्या डोक्यात तो विषय नाहीये ना? नाही रे बाबा, नक्की? अजिबात नाही. हो हो नक्की. हा सांग ना. आई तू मला सांग, लग्न करून कोणाचं भलं झालं? अरे भलं झाले म्हणजे काय? आयुष्यभरासाठी आपलं जवळचं माणूस कोणतरी असावं लागतं. तुला आता नाही कळणार ते, आमच्या वयाचा झालास ना की समजेल. आपलं हक्काचं माणूस जवळ असलं ना की आधार वाटतो आपल्याला. तू म्हणतेस ते बरोबर आहे. आई समजा मी आता लग्न करायचं ठरवलं. काय सांगतोस? आई समजा असं म्हटलेलं आहे, एक्साइट होऊ नकोस. हा हा तर समजा मी लग्न करायचं ठरवलं तर आपल्याच घरातलं उदाहरण घेऊ, बाहेर कशाला जायचं ना. हा तर मी लग्न करायचं ठरवलं आणि मला जर ऋतासारखी बायको मिळाली तर सगळं आयुष्य माझं तिचे रुसपे फुगे घालवण्यात गेलं. वाय. आणि समजा प्रांजल सारखी समजूतदार, सगळ्यांना आपलंसं करणारी मिळाली तर? तर ठीक आहे, पण तिच्या ममासारखी सासू मिळाली तर? झालं अवघड आयुष्य पुन्हा. आणि वहिनींसारखी मिळाली तर बाकी सगळं ठीक आहे, पण आपलं ते खाता नाही येणार ना मला. आणि तुझ्यासारखी मिळाली तर धन्यच आहे. म्हणजे काय, सारखं आपलं उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. नको नको, त्यापेक्षा मी आपलं लांबून गंमत बघतोय ते छान आहे. मंग्या, मी सारखी वसवस करत असते? नाही तर काय, सारखी सगळ्यांवर वसवस करत असतेस ग. मी तुझ्याशी बोलणार नाही, आयुष्यभर तुझं तोंड बघणार नाही, असं नाही तसं नाही. काय हो का? असं बोलते का मी? नाही तर काय, गेल्या काही दिवसांपासून तर फक्त हेच बोलतेस तू. सतत सगळ्यांना धमक्या देतेस. आणि आता नाही बघितलंस तू? आता काय? आता मला सांग, समजा रायाच्या सासूबाईंनी बळजबरीने रायाला माप ओलांडायला सांगितलं, काय करू शकणार आहे तू? नाही तुला हे आवडणार नाही हे ठीक आहे, पण ते तू कोणाला सांगितलंस? तो वहिनींना. अगं आधीच त्यांना इतकं टेन्शन होतं, त्यात तू अजून भर घातलीस. मला सांग, या सगळ्या गदारोळात त्या कधी रायाला बाजूला घेऊन जाणार, तुझा निरोप देणार? काय तू पण नाही खरंच. माझी सून खूप हुशार आहे, बरोबर वेळ बघून सांगेल ती रायाला. तुम्ही सासवा सुनानं धन्य आहात. प्रांजल, मी तुला म्हंटल होतं ना, सासूबाई मला माप ओलांडायला लावणार म्हणून. अरे हो, पण आता काय करायचं? तू जर का माप ओलांडलंस तर आजी चिडणार, आणि नाही ओलांडलंस तर मम्मा चिडणार. मला ना आजी म्हणते तेच पटतंय. मी माप वगैरे काही ओलांडणार नाही. पण मम्माने आता सगळी तयारी केली आहे. होणार आहे. तू जर का म्हणालास मी माप नाही ओलांडणार, त्यांना शंका येईल ना काहीतरी घोळ आहे म्हणून. मला तर ना कळतच नाही मम्मा हे सगळं का करते. तिला जर का तू माप ओलांडावं असं वाटत असेल ना तर घरच्यांसमोर ओलांडायला सांगावं, मैत्रिणींना कशाला बोलवायचं? त्यांना सगळ्यांना दाखवून द्यायचं असेल की बघा, आमचा जावई माप ओलांडून घरामध्ये राहायला आलाय, आमच्या समोर आता तो मिंदा होऊन राहणार, असं दाखवून द्यायचं असेल त्यांना. नाही हर आहे, मला हे अजिबात आवडणार नाही. माझ्या नवऱ्याचं असं हसं झालेलं मला अजिबात नाही पटणार. मलाही हे पटत नाहीये. राया सांग ना, आता काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? आता हे सगळं जड व्हायच्या आधीच आपल्याला सगळं संपवून टाकायला हवं. म्हणजे आपल्याला आत्ताच्या आत्ता इकडनं निघायला हवं. आपल्याला आत्ताच्या आत्ता इकडनं निघायला हवं. राया, परत एकदा विचार कर बाबा. हे बघ, वीणाताई खूप चिडणार आहेत. तसंही त्यांना जेव्हा कळणार आहे नाही तेव्हा त्या चिडणारच आहेत. त्यापेक्षा आपण आत्ताच सांगूया. एक वेळ त्या माझ्यावर चिडल्या तरी चालतील, पण आजी माझ्यावर चिडली तर ते मला अजिबात चालणार. प्रांजल, चल आपण आपली बॅग घेऊन येऊया.
चल. प्रांजल, मलाही वाटतं राया म्हणतो ना ते बरोबर आहे. गोष्टी फार पुढे जाऊन त्या विकोपाला जाण्याच्या आधीच ना संपवून टाकलेल्या बरे. जा, तू बॅग घेऊन ये. यांच्यात नक्की काहीतरी शिस्त आहे. मामाला सावध करायला हवं. काय झालं प्रांजल? मन तयार होत नाही का इथून जायला? फारच विचित्र अवस्था झाली रे माझी. धाडसच होत नाहीये मम्मा समोर जायचं. प्रांजल, मी आहे ना तुझ्या बरोबर. हे बघ, अजिबात घाबरायचं नाही. तुला अगदीच भीती वाटली ना तर माझा हात धर. तुझी भीती कुठच्या कुठे निघून जाईल तुला कळणार नाही. हे बघ, आपण त्यांना उलट उत्तर द्यायचं नाही. त्या कितीही रागवल्या, चिडचिड केली, अगदी त्यांनी आदळआपट जरी केली ना तरी आपण शांत राहायचं. हे लक्षात ठेव. राया ती मला काही बोलली ना तरी मी ऐकून घेईन, पण तुला किंवा आईंना बोलली तर ते मला सहन होणार नाही. प्रांजल, मग आपण काय करायचंय? इथेच राहायचंय का? मी ओलांडू का ते माप? नाही नाही, ते पण नकोय मला. आपल्याला कुठला तरी एकच मार्ग स्वीकारायला लागणार आणि इथून निघून जाणं हाच योग्य मार्ग वाटतोय मला. राया, प्रांजल, कशाला उगाच एवढं टेन्शन घेतेस? कदाचित आज नंतर माझ्यासाठी हे घर कायमचं बंद होणार आहे. तसं अजिबात होणार नाही. मी तुला शब्द देतो, आपण इथून गेल्यानंतर तुझी मम्मा आपल्याला जोपर्यंत माफ करत नाही ना तोपर्यंत आपण इथे येऊन त्यांची माफी मागूया. मग तर झालं. चल, आज तुझी खरी परीक्षा आहे. राया, तू माझ्या सोबत आहेस ना, आता मला जास्त भीती नाही. प्रांजल, मला तुझ्या मम्मा विषयी पूर्ण आदर आहे. त्यांना असं दुखावून जाणं मला नाही पटत, आणि आजीला दुखावणं तर ते अजिबातच शक्य नाही. हे बघ, मी तुला आणखीन एकदा विचारतो, आपण इकडून जायचंय का इथे थांबायचंय? तू मनावर कुठलंही दडपण ठेवू नकोस आणि निर्णय घे. मी तुझ्या मनाविरुद्ध काहीही करणार नाही. आत्ता जायचं. मला तुला माप ओलांडताना नाही बघायचं. अहो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं लीगल प्रोसिजर झालेलं आहे. त्या दोघांनी त्याच्यावर सह्या केल्या आहेत आणि त्यातली एक कॉपी मी जावई बापूंना दिली आहे. हो. असं कसं? अहो, आजपासून ते दोघं इथेच राहणार ना. बॅग सुद्धा घेऊन आले. बरं, ठेवते. आता असा चेहरा पाडून काही होणार नाहीये प्रिया. राया चिटणवीस माझा घर जावई होणार होता आणि आता तो झालाय लीगली. मामा, जरा डोळ्यावरची झापडं बाजूला करशील का? मला बोलायचंय तुझ्याशी. बोल. हे बघ, मी काय सांगते याचा नीट विचार कर. मी कधी घर जावई होणार नाही असं म्हणणारा राया एका क्षणानंतर घर जावई व्हायला तयार होतो. या सगळ्याच्या विरोधात असणारी प्रांजल सुद्धा इथे येऊन राहायला तयार होते. जे चिटणवीस कुटुंब घरजावई होण्याच्या विरोधात आहे ते कुटुंबही तयार होतं असं अचानक. ती आजी, ती तर म्हणत होती की रायाचा घरजावई झाला तर मी त्याचं तोंडही बघणार नाही. मला सांग, हे सगळं तुला जरा चमत्कारिक नाही वाटत आहे? नाही म्हणजे कुटुंबातली एखादी व्यक्ती प्रॉपर्टीसाठी किंवा पैशांसाठी हे सगळं करायला तयार झाली, मान्य आहे, पण अख्खच्या अख्खं कुटुंबच बदललं अचानक. तुला हे विचित्र नाही वाटत आहे मामा? बाई, तुझं हे सगळं ऐकून मला आता खरंच संशय यायला लागलाय. मम्मा, मला आधीच संशय आला होता आणि मी तुला सांगितलंही होतं. तुला सावधही केलं होतं मी.
तरीच त्या ऋताने मला असं सांगितलं की कालिंदीताई खूपच घाबरल्या आहेत म्हणून. त्या इथे आल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरची भीती लपली गेली नव्हती. सह्या करताना हात किती थरथरत होता बघितलंस ना. अगं पण मला वाटलं होतं की कालिंदीताईंनी त्या कॉन्ट्रॅक्टवर सही केलीये हे त्यांच्या घरच्यांना कळल्यावर ते चिडतील ना, म्हणून कालिंदीताई घाबरले. मम्मा ते कसे चिडतील? मी तुला तेच तर सांगते ना, अख्खं चिटणवीस कुटुंब या नाटकात सामील आहे. आता सुद्धा तू इथेस ना, तर त्या तिघांमध्ये काहीतरी बाहेर बोलणं चाललंय. बाई बाई बाई, अगो काय बोलत काय होते ते ऐकलंस का तू? नाही ना, कोणाला कळू नये म्हणून मुद्दाम हळू आवाजात बोलतायत ते. मामा जरा नीट विचार कर. रायाच्या आईचं सही करताना असं हात थरथरणं, तू रायाला माप ओलांडायला सांगणार आहेस असं म्हटल्यानंतर त्या तिघांमध्ये काहीतरी खलबत होणं, ही सगळी कशाची लक्षणं आहेत? हे सगळं नाटक चालू आहे मामा. अच्छा, आणि आता मी रायाला माप ओलांड असं सांगितल्यावर त्यांचं नाटक त्यांच्या अंगाशी आलं, बरोबर ना? असं जर असेल ना तर चिटणवीसांच्या या नाटकावर मी पडदा पाडी. नाही मामा, आता काही करू नकोस तू. त्यांना जे काय करायचं ते करू दे. आपल्याला काय माहितच नाही असं दाखवूया ना आपण. बघूया ना हे नाटक ते किती ताणतायत ते. ठीक आहे, तू म्हणतेस तसं करूया. पण प्रिया, हे चिटणवीस मला खरोखर डिवचत असतील ना, तर मग मात्र मी गप्प बसणार नाही.